प्रचंड प्रेक्षक मंडळी अशी होती ज्यांना असं म्हणायचं होतं की कश्मीर महाजनीच बेस्ट होते, कश्मीर महाजनी बेस्ट होते. अर्थातच. पण मला त्या सगळ्यांना असं सांगायचं की आपण एकाच वेळेला दोघांनाही मोठं का नाही करू शकत? एकाला पाडून दुसऱ्याला का वर न्यायचंय आपल्याला? आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे कश्मीर महाजनी असू देत किंवा अनुप सर स्वतः असू देत, दोघांनीही आपल्या महाराजांना साकारलंय. ॲट द एंड ऑफ द डे दॅट्स व्हॉट ऑल मॅटर्स. आणि महाराज मोठे होत आहेत ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि मी परत एकदा तेच सांगते, तुम्ही माझं जे मतपरिवर्तन केलंय एका क्रिटिकचं, ती खूप मोठी गोष्ट आहे. ती खूप सॅटिस्फाईंग फिलिंग होती माझ्यासाठी. कारण तुमचा दरारा, तो स्क्रीनवरचा, त्या मोठ्या पडद्यावरचा तो रुबाब. बरं, आता महाराजांना घेऊन एक सगळ्यात मोठं मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. जेव्हाही शंभूराजेंचं नाव घेतलं जातं त्यावेळेला फक्त ते किती युद्धांमध्ये, ऑफकोर्स त्यांनी आयुष्यात कधीच कुठली लढाई हारले नाही ते, पण फक्त त्याच एका गोष्टीत महाराज निपुण नव्हते. त्यांना कितीतरी भाषा अवगत होत्या, त्यांची राजनीती, युद्धनीती, एक उत्तम साहित्यकार होते, इतकी ग्रंथ त्यांनी लिहिली, मराठी साहित्य लिहिली. हे सगळं जे तुम्ही साकारलंय ते कमालीचं होतं. तुमचा रिसर्च किंवा रेकी तुम्ही कुठून सुरुवात केली की तुम्हाला शंभूराजेंना ऍड करतो त्याच्यावरती पॉइंट. तुम्ही आता जस्ट ते बोललेत की महाराज वॉज सो एफिशियंट इन सो मेनी लँग्वेजेस. तर हा थॉट कशाला यायला पाहिजे की वाय अ नॉन मराठी ऍक्टर हॅज बीन टेकन? ही डबल ढोलकीपणा असतो तो आम्हा प्रेक्षकांचा, त्याला तुम्ही सगळ्यात मोठी चूक ही. येस. त्यावेळी मला असं कळलं की यार ह्यांच्या मनामध्ये ना अवलंबून ते झालेलं आहे ऑलरेडी की असंच ऍक्टर आणि मराठीच हवंय. येस. का असं? वाय कांट आय चेंज दॅट? सो द फर्स्ट ऑब्स्टॅकल लँग्वेजवरती असा कमांड यायला पाहिजे ना की ज्यांच्या मनामध्ये शंका 1% पण असली ना त्यांना वाटायला पाहिजे ओ हेल, व्हॉट द हेल हॅज ही डन? करेक्ट. दॅट्स द फर्स्ट. when I went back home and I got the role माझ्या हातात किंवा स्क्रिप्ट, आणि प्रचंड शुद्ध मराठी होती त्या स्क्रिप्टमध्ये. मी म्हटलं अरे काय काय शब्दाचे तर मला अर्थ पण माहित नाहीये, मी काय कसं बोलणार आहे, कसं बोलणार आहे मी हे. एक माझा ॲडव्हान्टेज असं झालंय की आय हॅव वर्क इन तमिळ आणि तेलुगू आणि कन्नडा फिल्म्समध्ये पण अतिशय टंग ट्विस्टिंग डायलॉग्स, आणि मी शिकलोय त्या भाषा आणि मी डब केलंय माझ्या आवाजमध्ये. फर्स्ट डे फर्स्ट परफॉर्मन्स इन फ्रंट ऑफ सूर्या असो किंवा इन फ्रंट ऑफ रवी तेजा सर असो, इन फ्रंट ऑफ अल्लू अर्जुन सर असो, फर्स्ट डे फर्स्ट परफॉर्मन्स फुल 1 पेज मोनोलॉग न विसरता डोळ्यात डोळे टाकून त्याच सिरियस एक्सप्रेशनने आय हॅव डिलिव्हर्ड. तर त्याची तयारी तुम्ही विचार करा की कशी असेल तयारी त्यावेळी. मराठी तर माझी भाषा आहे, इकडे तर जन्म झालाय माझा, कर्मभूमी जन्मभूमी माझं महाराष्ट्र आहे माझी. तर ह्याच्यामध्ये मला एक माहीत होतं की जर इफ आय जेन्युनली ट्राय तर ही भाषा लगेच शिकून जाईल, मी लगेच अजून फास्ट शिकून जाईल. कारण मला बेसिक माहिती आहे ना, ग्रॅमॅटिकल सेंटेन्स फॉर्म करता येतं, जे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतात त्याच्यावरती मी काम करायचं, मला अजून काही नाही. सर प्रिपरेशन कसं केलं म्हटल्यावर आता माझ्याकडे फर्स्ट मुद्दा असा होता की नॉलेज नाही आहे, तर ह्याचा सोर्स ऑफ नॉलेज इन्फॉर्मेशन कुठे, कारण कोणाला भेटायचं, काय करायचं, कुठून सुरू करू. गुगलवरती बघायचं की तिकडून तर एकदम लिमिटेड इन्फॉर्मेशन असणार आहे आणि ते पण फॅब्रिकेटेड असू शकते, माहीत नाही, कारण महाराजांचा इतिहास ऑलरेडी 200 वर्षापूर्वी खूप फॅब्रिकेट केलेला आहे. करेक्ट. ज्या त्या माणसाने घडवलं होतं आपल्या वयाच्या 9व्या वर्षापासून ऑल द वे टू 32-33 टिल द टाइम हिज लास्ट ब्रेथ, व्हॉट ही हॅज डन फॉर द कंट्री. जो माणूस 9व्या वर्षापासून युद्ध जिंकतोय, 120 किल्लेमध्ये एकही किल्ला कधी हारला नाही जो माणूस, केवढं स्ट्रेस असेल. आज जर तुम्हाला एक थ्रेट कॉल आला, प्राईम कॉल सुद्धा आला, तुम्ही 2 रात्र झोपणार नाही. तुम्ही विचार करा ह्या माणसामागे सगळं पूर्ण मुघल फोर्सेस, ब्रिटिशर्स, सिद्धी सगळे त्यांचे लागले होते आणि कोणी आणि हेल्प नाही, कुठून हेल्प नाही, कारण आबासाहेब जस्ट वारले, त्याच्यानंतर छत्रपती झाले ॲट अ 23-24 इयर ओल्ड. स्वतः औरंगजेब दख्खनला आला, 8 वर्ष तिकडेच राहिला, त्याच्या हातात पण नाही आले. तुम्ही विचार करा, असा माणूस ही शुड बी सो मच अहेड ऑफ टाइम ऑलरेडी. 33 इयर्सपर्यंत फक्त ह्यांच्या मनामध्ये फक्त एकच होतं की आबासाहेबांचं स्वप्न होता, हिंदवी स्वराज्य व्हावे ईश्वरींची इच्छा, तेवढंच. हा जो थॉट जेव्हा मला आला, अक्षरशः मला असं वाटलं की मी किती अनसक्सेसफुल माणूस आहे माझ्या आयुष्यात. कारण ज्या माणसाने आपल्या एवढं स्मॉल एज ग्रुपमध्ये एवढं काही अचीव्ह केलंय, मला असं वाटलं की यार उसके हिसाब से तो आय हॅव नॉट अचीव्ड एनिथिंग. मग इन्फॉर्मेशन, एक हिस्टॉरियन होते राजमेवानी सर, त्यांनी मग त्या माझ्याबरोबर बसले. तुषार सर माझ्याबरोबर होते, डायरेक्टर. तुषार सर बोलले की यार अनुप सर, तुम्हाला स्क्रिप्ट आणि बेसिक नॉलेज इन्फॉर्मेशन तर आम्ही देऊ, पण आमची अशी इच्छा आहे की तुम्ही त्या त्या ठिकाणी जा जिकडे महाराज राहायचे. तर शेवटी इकडे तिकडे संगमेश्वर, रायगड वगैरे सगळं करून आम्ही शेवटी आलो तुलापूर आणि वाडूर.
तुलापूरची एनर्जी कशी होती, मी फक्त बघत होतो आणि व्हिज्युअलाइज करत होतो इकडे काय चाललंय. आता तर खूप मॉडर्न झालं ते, कन्स्ट्रक्शन केलंय, बांधकाम केलं. पण तुषार सर वॉज टेलिंग मी की इकडे नदी होती, ह्या बँक्समध्ये त्यांना असं इकडे कापलंय, इकडे त्यांचे बॉडी पार्ट्स इकडे फेकलेत, इकडे त्यांचा हात कापलाय, पाय कापलाय. तर तिकडे अक्षरशः आय वॉज नॉट इमॅजिनिंग महाराज, आय वॉज इमॅजिनिंग माय सेल्फ ॲज महाराज. तर आय स्टार्टेड फीलिंग द पेन, द नमनेस इन माय ओन. अक्षरशः डोळ्यातून अश्रू निघत होते. दॅट इज द फर्स्ट टाइम आय फेल्ट द एनर्जी ऑफ व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड विथ दॅट पॅन. त्यानंतर मी वडूला जेव्हा गेलो तेव्हा मी सरांना सांगितलं की मला ना 10-15 मिनटं ना एकटा उभं राहायचं ह्या ठिकाणी जिकडे त्यांची समाधी आहे. तर मी तिकडे एकटा उभा, माझा फोटो पण मी तुला पाठवेन. सगळ्या लांब गेले, मी तिकडे उभा राहिलो. अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर ना ती सगळे स्टोरी, कारण आय एम अ व्हेरी इमॅजिनेटिव्ह पर्सन. अक्षरशः ते घडत होतं की घोड्याला त्यांनी तुझं पाय बांधलंय, ब्रॅक करून येते इकडे, इकडे त्यांचा हात पकडला गेलाय, इकडे बोट कापतायत, इकडे हे करतायत तर सगळं ना. आणि ते पेन आणि त्यांचा आवाज काय आला असेल तोंडातून बाहेर शेवट, त्यांची जीभ कापली आहे, डोळे त्यांना माहीत नाही त्यांच्याबरोबर होत काय होतोय, तर काय चाललंय इकडे माझ्या समोर होतं आणि मी काय करू शकत नाही, हे मी विचार करून मी रडत होतो तिकडे एकटा. कारण मला नाही पाहिजे होतं की कोणी मला त्या व्हलनरेबल स्टेटमध्ये बघावं. आणि मी गप्प रडत फक्त बघत होतो की माझ्या महाराजांबरोबर हे चाललंय इकडे. हे गेलं, मी माझी एनर्जी एकदम डिप्रेशनमध्ये आलो. मी त्या क्षणी स्क्रिप्ट घेतली, घरी गेलो. माझ्या स्टडी टेबलवरती छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे, जे मला एक गिफ्ट म्हणून मागच्या वर्षी 2022मध्ये एका गावी गेलेलो, तर गावच्या लोकांनी मला भेट दिली होती ती, आणि ती मी ठेवली होती. आता एवढं सगळं ऐकून मी आलो परत. आणि at the same time I was reading a book called The Life and Death of Chhatrapati Sambhaji Maharaj. It was written in English.